जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणय जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अभियानांतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील निलजी हायवेलगत ब्रिज खाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती। त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत 570 किलो सुगंधी तंबाखू माल व एक आयशर चारचाकी वाहन असं एकूण 11,26,000 रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांची सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफीने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते। याची माहिती प्राप्त होताच पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम 2 व नंतर तपासांतर्गत 1 अशा 3 आरोपींना अटक करून माननीय न्यायालयासमक्ष हजर केले होते। माननीय न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींना 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन 26 तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे। सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करत आहेत। यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणय जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे।